आपण छत्रपती शिवाजी राजांचा मातीत जन्माला आलेलो लोक आहोत. कारण छत्रपती शिवाजी राजे जरी निघून गेले पण आजही त्यांचं नाव शिल्लक आहे. कुठं शिल्लक आहे म्हणतो ना आपण, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. ओ माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्यांच्या दगडावर. माझ्या राजांचं नाव गाजते गड किल्ल्यांच्या दगडावर. छत्रपती शिवाजी राजांच्या जमिनीत जन्माला आलेले लोक आहोत. हिंदू धर्माचं रक्षण करा. जाता जाता दुसरी गोष्ट, महिला मंडळ तुमच्यासाठी फक्त एकच करा, काही करा पण भ्रूण हत्या करू नका. काही मी माझ्या कीर्तनात सांगतो, कधीच गर्भपात करू नका. शास्त्रामध्ये वर्णन आलेलं आहे, गर्भपात केलेल्या महिलेच्या हाताचं पाणी जरी पिलो ना दादा तरी पातक आहे. करू नका. कोणासाठी आपण मुलाला जन्माला घालतो, मुलीला मारतो का? दिव्यासाठी पंथी विझवतो, पण दिवा लावायचा असेल तर पंथी सुद्धा महत्वाची आहे की नाही? कारण आज मुलगा सोबत मुलगी सुद्धा काम करते. बरं, मुलगी नोकरी करते ना, कंडक्टर मुलगी आहे, इंजिनियर मुलगी आहे, डॉक्टर मुलगी आहे, शिक्षिका मुलगी आहे, कीर्तनकार सुद्धा मुलगी आहे. सर्व कार्य मुली करतात. मग का आपण पोटात मारतो? नका मारू दादा. मागे एक घटना गेली, मीडियावर आलेली होती, पेपरामध्ये आलेली होती. एक पती पत्नीचं जोडपं सुरत सारख्या सिटीमध्ये त्या ठिकाणी गर्भ तपासण्यासाठी गेले. आणि गर्भ तपासण्यासाठी गेल्यानंतर मागे मीडियावर आलेली घटना आहे. गर्भ तपासण्यासाठी गेले, डॉक्टर साहेबांनी टेलिस्कोप लावला, त्या बाईच्या पोटाला लावला आणि तिथून मुलीचा गर्भाचा आवाज येऊ लागला. डॉक्टर साहेब सांगा ना, डॉक्टर साहेब का मारतात मला? शिवरंजनी माझा बाबा सांगा ना, डॉक्टर साहेब का मारतात मला? हो, फक्त स्त्री शरीर धारण करून आली हेच माझं पातक का डॉक्टर साहेब? पण नका ना मारा डॉक्टर साहेब. जसं तुम्ही अनमोल जग पाहिलं ना डॉक्टर साहेब, तसंही मला एक वेळेस पाहू द्या. डॉक्टर घाबरला. डॉक्टर साहेबांनी तो टेलिस्कोप काढला आणि त्या मुलीच्या बापाकडे द्यायला लागले. मुलीचा बाप म्हणाला, अहो मला नाही करणार. अहो तुम्ही लावा तसंही 2 मिनिटं सांगितलं. त्या बापाने तो टेलिस्कोप घेतला आणि घेतल्यानंतर कानाला लावला. तिथून शब्द आले मुलीचे, हो पप्पा नका ना मारू पप्पा, मला का मारतात पप्पा? हो जसं तुम्ही जग पाहिलं ना पप्पा तसं मलाही पाहू द्या, नका ना मारू पप्पा. हो पप्पा, मी जन्माला आल्यानंतर कदाचित जीवनात असं वाईट कृत्य करणार नाही की तुमची मान अपमानास पदून खाली जाईल ना पप्पा. जीवनात असं कृत्य करणार नाही. पण एक वेळेस जसं हे जग तुम्ही पाहिलं ना पप्पा, तसं तुम्ही सांगणार तसं जीवन व्यतीत करणार पप्पा. कधीच तुमच्या डोळ्यात अश्रू येऊ देणार नाही पप्पा. पण जसं हे जग पाहिलं ना तुम्ही तसं मला एक वेळेस पाहू द्या. बाप घाबरला. बापाच्या डोळ्यात पाणी आलं. बापाने तो टेलिस्कोप काढला, पत्नीचा हात धरला आणि डॉक्टरांना सांगितलं नाही करायचं आम्हाला गर्भपात. ती बाई म्हणाली, म्हणल्या हो अगोदरच आपल्याला 3-4 मुली आहेत. तो म्हणले मी सर्व मुलींचा सांभाळ करेल पण नाही करायचं मला गर्भपात. त्या बाईचा हात धरला आणि घरी आणलं. त्या मुलीचे उद्गार आहेत, आईला सांग नाही का मारते मला? अगं तुझ्या आईने जर तुला पोटात मारलं असतं ना आई, तुझ्या आईने जर तुला पोटात मारलं असतं ना आई, तर हे जग तुला पाहायला मिळालं नसतं. आई कशासाठी मारते मला? दिव्यासाठी मारते काही? पण नको ना मला मारू आई. त्या मुलीच्या अंतकरणाची भावना त्या आईला काय म्हणतात आई का? फार गोड शब्द आहेत. अंतकरणाला तडा देणारे शब्द आहेत. त्या ठिकाणी अंतकरणाचं पाणी करणारे शब्द आहेत. काय म्हणते ती पोरगी आईला ऐका. हे 9 महिने 9 दिवसांनी झाली जाग बघण्याची गाई. 9 महिने 9 दिवसांनी झाली जाग बघण्याची गाई. वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विजवू आई. वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विजवू आई. तुझ्या गर्भाची ग चाचणी होणार ग. मुलगी आहे म्हणून सारे नाक मुरणार ग. ओ फक्त चिमुकल्या कानाला तुझी कुजबुज ऐकू येईल. वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विजवू आई. सांग ना आई मला कोण वाचवणार? तुझ्या विना जन्मासी मला
कोण घालना. म्हणून दुसरी गोष्ट आई वडील त्या ठिकाणी भ्रूण हत्या करू नका पात करू नका. पण जाता जाता शेवटची गोष्ट आई वडिलांची सेवा करा. सर्व तरुण मंडळी आहेत म्हणून सांगून जातो, कारण या जगामध्ये पाहिलं तर दयेचे दोन डोळे आहेत, एक म्हणजे आई आणि एक म्हणजे बाप. जर एकही डोळा गेला तर माणूस अपंग झाल्याशिवाय राहणार नाही. कारण जगाच्या पाठीवर आईची जागा घेणारं कोणतंच व्यक्तिमत्व नाही. हे मी नाही म्हणत बरं का, ऐका, मी नाही म्हणत. एका चित्रपटातला खूप सुंदर शब्द आहेत, खूप सुंदर गाणं आहे, काही भाव व्यक्त केलेला आहे, ऐका. अंतःकरणाला तडा देणारे शब्द आहेत. आई जर निघून गेली तर आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही. काही शब्द आहेत त्या चित्रपटातले, ऐका, फार गोड आहेत. कोण भला दुनिया में माँ की जगह ले सका, कोई कह दे क्या होती है माँ, माँ जैसी माँ होती है माँ. ओहो कहाँ गए ममता भरे दिन, कैसे कोई जिए माँ तेरे बिन. ओ माँ तुझे ढूंढूं मैं कहाँ, तेरे सिवा कौन है कहाँ. कौन भला दुनिया में माँ की जगह ले सका, कोई कह दे क्या होती है माँ, माँ जैसी माँ होती है माँ. शेवटचं वाक्य सांगतो दादा, ऐका. जगाचा चालक मालक परमात्मा जरी असेल दादा, त्याला जर आई नसली ना, त्याची अवस्था भिकाऱ्याप्रमाणे असते. कारण म्हणतात ना आपण, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आई विना पोर वेगळे, नाती तुटली फार, मावळाला दारायचा, मावळाला दार. रात्रभर बोलू शकतो या विषयावर, पण वेळेचं बंधन आहे. म्हणून या गोष्टी अंतःकरणात ठसवा आणि परिवर्तन करण्याचा प्रयत्न करा. झालेली बागसेवा जगणारे बाबांच्या चरणी समर्पित करतो, तुमच्या चरणी सेवा समर्पित करतो, गुरुवरांच्या चरणी सेवा समर्पित करतो. आणि या ठिकाणी सभेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर